सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज येस बँकेने तिचे रिझल्ट शेअर केलेले आहेत. तर पाहूया आज तिचे रिझल्ट कसे आलेले आहेत. तत्पूर्वी आपण पाहूया की ह्या वर्षामध्ये येस बँकेने तिचा बिहेवियर कसा केलेला आहे. तर येस बँकेने ह्या वर्षामध्ये एका महिन्यामध्ये तुम्हाला मिनिमम 20% ते रिटर्न दिलेले आहेत आणि 6 महिन्यामध्ये 46 ते 47% रिटर्न दिलेले आहेत. एका वर्षामध्ये पण साधारणपणे 45 ते 46% रिटर्न दिलेले आहे. मग एका वर्षाचा एवढे रिझल्ट आतापर्यंत जे आलेले आहेत, त्याच्यानुसार तरी आतापर्यंत कंपनी जे रिटर्न दिले ते चांगले दिलेले आहेत. पण आज जो कंपनीचा रिझल्ट आलेला आहे, ह्या रिझल्टमध्ये कंपनीनं कशा पद्धतीने कमबॅक केलेलं आहे, हे आज आपल्याला बघायचं आहे. तर चला आज जाऊया आपण कंपनीच्या रिझल्टवरती. तर क्यू अँड क्वार्टर 3 चे जे रिझल्ट आहेत, या रिझल्टमध्ये काय सांगितलेलं आहे पाहूया आपण. तर हे जे रिझल्ट आहेत येस बँकेचे क्वार्टर 3 चे तर साधारणपणे 350% 350% वाढलेले आहेत. 231% कंपनीचा प्रॉफिट झालेला आहे. 350% कंपनीचे प्रॉफिट हे वाढलेले आहेत. तर आता खाली डिटेल्स बघूया आपण हे कशा पद्धतीने वाढलेले आहेत. तर खाली आहेत येस बँकेचे जे रिझल्ट आहेत, तर येस बँक काय म्हणते आणि काय सांगितलं एनएससीला की येस बँक लिमिटेडचा आर्थिक तिमाहीचा नफा चौपटीने वाढला असून परंतु विश्लेषकाच्या अंदाजापेक्षा तो कमी पडला. हे जे आहे सगळे इंग्लिशमध्ये मी तुम्हाला मराठीत करून सांगतो. म्हणजे विश्लेषकांचा जो अंदाज होता त्या अंदाजानुसार कंपनीचा परफॉर्मन्स आलेला नाहीये. म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो कमी झालेला आहे. तर 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 231.6 कोटी रुपयांवरती पोहोचलेला आहे. जो एका वर्षापूर्वी जो एका वर्षापूर्वी 51.5 कोटी होता, असे बँकेने 27 जानेवारी रोजी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीने 51.5 करोडचा नफा कमवला होता. त्याच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी कंपनीने 231.6 करोडचा नफा कमवलेला आहे. पण जे एमके ब्रोकरेज आहे, या एमके ब्रोकरेजचं म्हणणं आहे की कंपनीने ह्या वर्षी जो क्वार्टर 3 चे रिझल्ट आलेले आहेत, त्याच्यामध्ये 415 करोडचा कमीत कमी प्रॉफिट कमवायला पाहिजे होता. पण तेवढा कंपनीने नाही कमवलेला आहे. त्याच्या निम्माच झालेला आहे. तर त्याच्यामुळे कंपनी का ब्रोकरेज काय म्हणतात, ब्रोकरेजचं म्हणणं असं आहे की कमानी विश्लेषकांच्या अंदाजानुसार 415.1 कोटी रुपयांचा शेअर केलेला अंदाज हा चुकलेला आहे. 31 डिसेंबरला संपलेल्या 3 महिन्यात कर्जदाराची सकल नॉन परफॉर्मन्स असेट्स एनपीए म्हणतात त्याला, जे बुडीत कर्ज असतं त्याला 2% स्थिर राहिली. तर निव्वळ एनपीए 0.9% पर्यंत सुधारलेला आहे. म्हणजे जे बुडीत कर्ज असतं जे 2% होतं ते 2% त्याच्यावरतीच राहिलेलं आहे आणि एनपीए जो आहे, जो इम्प्रूव्ह झालेला आहे, तो एनपीए 0.9% पर्सेंटवर आलेला आहे. म्हणजे थोडासा इन्क्रीज झालेला आहे. तर नेट इन्कम निव्वळ नफा जो कंपनीने कमवलेला आहे, तो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 2.3% वाढलेला आहे. मग पाठीमागच्या वर्षापेक्षा 2.3% हा वाढलेला आहे आणि ऑपरेटिंग नफा जो आहे तो 5.51% वाढून 864 करोड रुपये झालेला आहे. मग कंपनीने पाठीमागच्या वर्षी जे रिझल्ट दाखवले होते, पाठीमागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी रिझल्ट चांगले दाखवले आहेत. पण ब्रोकरेज एमके ब्रोकरेज म्हणतात की आमची जी कंपनीकडून जी इच्छा होती, कंपनीने तिसऱ्या क्वार्टरमध्ये कम से कम 415 करोड पर्यंत प्रॉफिट दाखवावा, तो कंपनीने दाखवलेला नाहीये. तर मित्रांनो, इथून पुढं कंपनीचे जे काय निर्णय होतात, काय मीटिंग्स होतात, सोमवारी काय डिसिजन्स येतील, त्याचे पण मी अजून व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ तुम्हाला पाठवून देतो. त्याची